नागपुर में आज 396वां शिव जन्मोत्सव भव्य और जोशपूर्ण अंदाज में मनाया जा रहा है। महल के शिव तीर्थ चौक पर सुबह से ही शिव भक्तों की भारी भीड़ उमड़ी है। पालकी यात्रा और अभिषेक के साथ माहौल जय घोष से गूंज उठा है। नागपुर के महल स्थित शिव तीर्थ छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आज छत्रपति शिवाजी महाराज का 196वां जन्म उत्सव पूरे उत्साह, श्रद्धा और गौरव के साथ मनाया जा रहा है। तड़के सुबह 5 बजे भव्य पालकी शोभा यात्रा के साथ कार्यक्रम की शुरुआत हुई। भगवा ध्वज, शंखनाद और पारंपरिक वेशभूषा में सजे शिव भक्तों ने माहौल को पूरी तरह शिवमय बना दिया। इसके बाद महाराज का विधिवत अभिषेक और पूजन किया गया। माल्यार्पण और आरती के दौरान जय भवानी जय शिवाजी के गगनभेदी नारे गूंज उठे। महिला मृदा पथक और शिव स्वरूप पथक की दमदार प्रस्तुति ने कार्यक्रम में अलग ही ऊर्जा भर दी। पूरा परिसर रोशनी, सजावट और उत्साह से जगमगा उठा। हर और शिव भक्ति, शौर्य और स्वाभिमान की झलक साफ दिखाई दे रही है, जिससे नागपुर आज शिवमय हो गया। छत्रपती शिवाजी महाराजांची ही 396वी जयंती आहे आणि ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने हा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतो आहे। आमच्याकडे सकाळी 5 वाजता महाराजांची पालखी निघाली आणि त्या पालखीचं वैशिष्ट्य असं होतं की आमच्याकडल्या ज्या महिला आहेत त्यांनी एक मुद्रा पथक निर्माण केलेलं आहे। त्या मुद्रा पथकामध्ये त्या सगळ्या महिलांनी ती पालखी चौकापर्यंत आणलेली आहे आणि उत्कृष्ट असं सादरीकरण केलं आहे। यंदाची त्यांची थीम होती वारकरी थीम होती। वारकरी थीमवर त्यांनी त्याचं सादरीकरण केलेलं आहे। चौकात आल्यानंतर महाराजांना दुग्धाभिषेक झाला। दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाराजांना माल्यार्पण, आरती आणि त्याच्यानंतर हा सगळा जल्लोष दिसतो। या पूर्वीचं जे पथक होतं ते शिवस्वरूप डोलताचं पथक होतं आणि याच्यानंतर महिला मुद्रा पथक एक सादरीकरण करणार आहे आणि मग आपल्या कार्यक्रमाचं आणि आमच्याकडे यंदाचं 396 वर्ष आहे म्हणून आम्ही संकल्प केला आहे की या निमित्ताने आपण रक्तदान केलं पाहिजे। म्हणून आमचे सगळे रक्तदाते जे आहेत 396 रक्तदाते तो संकल्प पूर्ण करणार आहे।